नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या कराडच्या प्रीती संगमावर आलेला आहे आणि आज आपण सुंदर अशी मुलाखत पाहणार आहे की ज्यांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर मुलाखत दिली आहे असे दादासाहेब मरगळे, जे गोळेश्वर पंचायत समिती गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यातली ही पहिलीच मुलाखत कराड वार्तावर दिलेली आहे आणि मी ती मुलाखत दाखवण्यासाठी तुम्हाला आता सरळ घेऊन जातोय कराडच्या प्रीती संगमावर. नमस्कार, मी असलम मुल्ला. मी सध्या कराडच्या प्रीती संगमावर आलेला आहे, ज्या ठिकाणी कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे. तर बाजूला जे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समाधी स्थळ आहे. आपण सध्या पाहत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक जी आहे त्याची धामधूम सध्या सुरू आहे. माझ्यासोबत कराड पंचायत समितीसाठी गोळेश्वर गणातून पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार दादासाहेब मरगळे माझ्या सोबत आहेत. त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे कराडच्या प्रीती संगमावरून. दादासाहेबांना पहिला प्रश्न विचारतो की दादा, तुम्ही आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य केलेले आहे. तुम्ही निवडणूक कोणत्या कारणासाठी लढवत आहे आणि समाजासाठी काय करण्याचा आपला निर्धार आहे? मी गेले 20 वर्ष झालं स्वर्गीय जयवंतरावजी भोसले व कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉक्टर सुरेश बाबा भोसले, आमचे आमदार अतुल बाबा भोसले, कृष्णा विद्यापीठाचे विनूबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले 20 ते 25 वर्ष झालं काम करतोय आणि कापिल गोळेश्वर परिसरात खूप वर्ष झालं मी सामाजिक काम करतोय. पैसा असो नसो पण गोरगरिबांच्या साठी 24/7 रात्री 12 वाजता फोन करू, 1 वाजता फोन करू, 4 वाजता फोन करू, पण मी लोकांच्या सुखदुःखात नेहमी मी सामीलच असतो. समाजासाठी काय करण्याचा आपला निर्धार आहे? समाजासाठी मी गेले 20 वर्ष झालं भैया काम करत आलोय. शिबिर घे, आरोग्य शिबिर घे, कोणाचे काय अडचणी काढ, या दोन्ही गावात मी नेहमीच काम करत आहे. आता प्रामुख्याने तुमच्या भागात कोणकोणत्या समस्या आहेत आणि पंचायत समिती गणासाठी तुम्ही भाजपच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आहात, कोणकोणत्या गावाचा समावेश आहे त्याच्यामध्ये आणि त्या गावातल्या काय समस्या प्रामुख्याने तुम्हाला जाणवतात? गोळेश्वर, कापिल, नारायणवाडी, जुजारवाडी, ओडोली, दुशेरे. तर गोळेश्वर गावच्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा रखडलेली आमचे नेते डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माझं कामच चालू आहे. आणखीन कोणकोणती, तुम्ही जेव्हा मतदारांना भेटायला जाता या गावातल्या कोणकोणत्या तुम्हाला समस्या सांगतात मतदार? कापिलचे आमचे भगवान मामा कराडकर त्यांच्या कमानी संदर्भात जो मुद्दा आहे तोही मी मार्गी काढणार माझ्या नेत्यांना घेऊन, डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना. आणखीन काय मुद्दे आहेत? दुसरे तुम्ही प्रचार करायला जाता, कोणता मुद्दा घेऊन जाता? प्रचार करायला माझे नेते डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या माध्यमातून आमचे गोळेश्वर गाव आहे ते दत्तक घ्यासाठी सकट प्रयत्न चालू आहेत. आपण काय सांगाल? मरगळे साहेबांची उमेदवारी आहे, कशा पद्धतीने आजपर्यंत तुम्ही सामाजिक कार्य केलंय? त्यांचं भरपूर समाजासाठी भरपूर त्यांचं योगदान आहे. त्यांनी भरपूर 20 वर्ष झाली त्यांनी समाजासाठी भरपूर मोठं योगदान दिलेलं आहे. ट्रस्टच्या माध्यमातून किंवा बाबांच्या माध्यमातून असे त्यांनी भरपूर कामं समाजासाठी केलेली आहेत. काय तो तुमच्या भागातले 4-5 गावं येतात त्यांच्या पंचायत समिती गणामध्ये, काय प्रामुख्याने समस्या आहेत आणि तिथल्या मतदारांची काय अपेक्षा आहे? मतदारांची काय रस्ते, गटर्स वगैरे असे जी समस्या आहेत ते बाबांनी आता आमदार असताना किंवा ह्याच्या आधी आमदार होते, आमदार नसतानाही बाबांनी भरपूर कामे केलेली आहेत. त्यांच्या उमेदवारीला कसा पाठिंबा मिळतो मतदारांचा? यांच्या चांगला प्रतिसाद आहे, म्हणजे मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. मतदारांना मरगळे साहेब काय आवाहन करणार आहात आपण? आता ही जनतेतनच माझी उमेदवारी, दोन्ही गावच्या जनतेनेच माझी उमेदवारी फायनल केली. आमचे नेते डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्याकडे पाठपुरवठा दोन्ही गावांनी केला, कापिल गोळेश्वर. याच्या आधी कधी निवडणूक लढला आहात का तुम्ही? काय अनुभव आहे? सोसायटीला लढलो गोळेश्वर. तर आमचे 13 उमेदवारापैकी मी जो उमेदवार होतो सगळ्यापेक्षा उच्चांकी मतानं आलो. ओबीसी मधला उमेदवार असून सकट मी 150 मतानं जास्ती मतं घेतली. तुम्ही या राजकारणामध्ये किती वर्षापासून आहात? एक 20 ते 25 वर्ष झालं मी राजकारणात आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या नेतृत्वाला पसंती देता, कोणतं नेतृत्व पसंत आहे आणि त्यांचा दृष्टिकोन घेऊन तुम्ही काम करताय? देवेंद्रजी फडणवीस साहेब
आणि माझेच तसे सगळ्यांच्या बरोबर संबंध आहेत. तुम्हाला भोसले परिवार असेल, कुटुंब असेल, त्यांच्याकडून कसा तुम्हाला सपोर्ट मिळतोय, कशी माया प्रेम मिळते ते सांग. अहो, मला डॉक्टर सुरेश भोसले ह्यांनीच तशी माझी फायनल केली. हे तिघही म्हणजे सुरेश बाबा असू, विनू बाबा असू, आमचे आमदार अतुल बाबा भोसले, की गौरवीताई भोसले, पुन्हा आमच्या आईसाहेब उत्तराताई भोसले, या चौघांनी मिळून जनतेचा, दोन्ही गावचा पाठिंबा गेले महिन्यापूर्वी ज्यावेळी डिक्लेरेशन झालं इलेक्शनचं, आरक्षण जसं पडलं तसं दोन्ही गावांनी बाबांना सांगितले की बाबा दादासाहेब मरगळीत चालतील, चांगले उमेदवार आहे. त्यामुळे मला सुरेश बाबांनी बोलवून घेऊन की म्हणले तुम्ही लढावं लागेल. तर म्हणलं मी सर्वसामान्य आहे, मला फक्त आपलं सांभाळून घ्या. त्या पद्धतीने त्यांनी सांभाळून घेतलं. कोणत्या मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत का तुमच्या गणामध्ये? नेते म्हटले तर आमचे डॉक्टर सुरेश बाबा भोसले, आमचे लोकप्रिय आमदार अतुल बाबा भोसले, विनायक बाबा भोसले, हे तीनच माझे नेते सभा घेणार, दुसरं कोण नाहीये. मतदार